पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्णांची नोंद, आरोग्य विभागाकडून शीघ्र कृती पथकाची स्थापना। पुण्यातील भारतीय विद्यापीठ आणि आंबेगावमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद, तळजाई टाकीमधील मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार। पुण्यामध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली, व्हीआयपी कॉलेजच्या रस्त्यावरून गुंडांची धिंड काढण्यात आली। पिंपरी चिंचवड आरटीओला 18 कोटींचा महसूल, मागील वर्षी 2,40,000 लोकांकडून लर्निंग आणि ड्रायव्हिंग लायसन्स स्टेट। पुण्यामधील रांजणे पाबेक घाट रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात, निधी अभावी गेल्या 4 वर्षांपासून काम रखडलेलं होतं। भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उसाला 3,100 रुपयाचा भाव देणार, पहिला हप्ता 2800 रुपये आणि उर्वरित 300 रुपयाचा हप्ता गाळप हंगाम संपल्यानंतर खात्यामध्ये जमा करणार असल्याची कारखान्याची माहिती। पुण्याच्या मावळमध्ये वाघेश्वरी उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यतीमध्ये 142 गाडा मालकांचा सहभाग, बैलगाडा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। पुण्यामध्ये सायबर चोरट्यांनी महिलेला 13 लाख रुपयांचा गंडा घातला, या प्रकरणी चोरट्यांविरोधात बाणेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू।